आज मकर संक्रांती निमित्त हे पोरं आलते रे बुवा आज आपल्या घरी तिळगुळ घेऊन. आपण झोपेतून उठला आणि तिळगुळ घेतलं. पप्पा मला सांगत की शिकरे त्याच्याकडून काही सगळे पोरं आंघोळी करून अख्ख्या कॉलनीला तिळगुळ वाटताय आणि तुझी सकाळ आता झाली. तर जय श्रीराम मित्रांनो, सर्वात आधी तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, 3-4 दिवस झाले आपली व्हिडिओ बी बंद होते कारण आपली तब्येत बरोबर नव्हती आणि तितक्यात आपल्या कॉलनीतले पोरं आले. त्यानं आपल्याला तिळगुळ दिलं भाऊ. ते सांगत होते तिळगुळ खान गोड गोड बोला. त्याला म्हटलं काहीच विषय नाही भावांनो, आपण गोड गोडच बोलू. म्हटलं आज मकर संक्रांती आहे भाऊ, आपल्याला आंघोळ करून घ्याल पुरते. मग आपण मस्त आंघोळ करून फ्रेश होऊन गेलो भाऊ आणि मम्मीला तिळगुळ मागितलं आपल्याला खायसाठी. पण मित्रांनो, मग एक म्हणणं आहे, आपण चायनीज खाऊन चायनीज भाषा बोलू शकत नाही, पण तिळगुळ खाऊन गोड गोड कसं काय बोलू? या विषयाबद्दल तुमचं म्हणणं काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. हा फक्त जोकच आहे बरं भाऊ, नाही तर घेसान सिरियस. आपल्या आंघोळीनंतर तर कोणताच पोरगा नाही आला. मनात म्हटलं कॉलनीत आता काही जास्त पोरं राहिले नाही, 4-5च पोरं आहे. ते काय परत येतील तिळगुळ वाट्यासाठी, म्हणून आपण चाललो आता मंदिरात. नंतर आपल्या कॉलनीतल्या मंदिरात आलो भाऊ. येताच हनुमानजीचं दर्शन घेतलं आणि साईडला आलो आणि देवाचं बी दर्शन घेऊन घेतलं. तितक्यात घरून फोन आला. मम्मी म्हणे लवकर घरी येतो, पार्सलवाला भाऊ याला, त्याला ओटीपी सांग. म्हटलं आलो 0 मिनिटात. मग घरी आलो आणि त्या दादानं पार्सल आपल्या हातात टेकून दिलं. त्याच्याशी बोललो, त्याला सांगितलं लई खतरनाक काम आहे भाऊ तुमचं, मकर संक्रांतीच्या दिवशी बी तुम्हाला सुट्टी नसते. म्हणत काय करशील भाऊ, जाऊ दे. आणि आपण ते अनबॉक्सिंग केली, तिच्यात निघल्यावर भाऊ 2 जीन्सच्या पॅन्टा आणि त्या दोघी सारख्याच कलरच्या. त्या दोघी पॅन्टा पाहत होते, तितक्यात ते 2 पोरं येऊन गेले. म्हटलं बरं झालं गडो तुम्ही आले. याचा अर्थ आपण लेट नाही उठलतो, आपण बरोबर उठलतो. ते म्हणत नाही हो दादा, आम्हाला लेट झाला. काय करसान भाऊ, आजकाल लहान लहान पोरं बी आपल्या मजाक उडवतात. म्हणून आज साठी एवढंच, भेटू पुढच्या